आधी पक्ष सांभाळा मग पतंगबाजी करा. शिवसेना खासदार नरेश मस्के यांची संजय राऊत यांच्यावर टीका. शिवसेना पक्ष आणि चिन्हांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरून शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी उबाटा खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलाय. न्यायालयातील सुनावणीवर राऊत यांनी नेहमीप्रमाणे पतंगबाजी केली. न्यायाधीशांनी जणू काही त्यांच्या कानात निर्णय सांगितलाय अशा आविर्भावात राऊत पतंगबाजी करत आहेत अशी खरमरीत टीका खासदार नरेश मस्के यांनी केली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेना हा एकसंध पक्ष असून पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही असं निरीक्षण निवडणूक आयोगानं नोंदवलं होतं. त्यावरूनच निवडणूक आयोगानं शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्याचं मस्के यांनी सांगितलं. त्याचा राऊत यांनी अभ्यास करावा. सत्तेसाठी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबांचे विचार आणि तत्व आपण विसरलात असे खडे बोल खासदार मस्के यांनी राऊत यांना सुनावले. आज न्यायालयाचे कौतुक करायचा आणि निर्णय विरोधात गेला की न्यायमूर्ती आणि न्यायालयाच्या नावाने खडे फोडायचा हा उद्योग राऊत करतायत. त्यामुळे राऊतांच्या पतंगबाजीला काही अर्थ नाही अशी टीकाही मस्के यांनी केली. बाळासाहेबांचे विचार आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर आमचा विश्वास आहे. उबाटा गटातील शिल्लक माणसे थांबवण्यासाठी राऊत बेताल विधान करत आहेत. आधी उबाटा गट सांभाळा मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने टाहो फोडा असा टोलाही मस्के यांनी राऊतांना लगावला. उबाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करण्याची तयारी राऊत यांनी केलेली आहे. इतरांना विलीनीकरणाचे सल्ले देणारा उबाटा गटाला कदाचित MIM किंवा समाजवादी पक्षात विलीन व्हावं लागल अशी बोचरी टीका खासदार मस्के यांनी केली आहे. शिवसेनेची काळजी करण्यापेक्षा राऊत यांनी उबाटा गटातील शिल्लक आमदार, खासदार, नगरसेवक पक्षात कसे राहतील याची काळजी करावी असंही मस्के यांनी सांगितलं. पुन्हा खासदारकी मिळवण्यासाठी राऊत वेळ पडल्यास काँग्रेसमध्येही प्रवेश करतील अशी टीका खासदार मस्के यांनी केली आहे. हे बघा, ट्विट वॉर नाहीये. संजय राऊत हे नेहमीच पतंगबाजी करत असतात. त्याच पद्धतीची पतंगबाजी कालपासून ते न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात करतायत. जसे काही न्यायमूर्तींनी त्यांच्या कानातच येऊन सांगितलेलं आहे की निर्णय काय देणार. संजय राऊत ज्या दिवशी निवडणूक आयोगाने आम्हाला निशाणी आणि पक्षाचं नाव दिलं त्यावेळी त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे आपण वाचलत का? आमच्या पक्षात फूट पडलेली नाहीये. पक्ष आमचा एकसंध आहे, मूळ शिवसेना आहे. आपण बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांची तत्व हे आपण विसरलात. त्यामुळे आमचा पक्ष एकसंध आहे आणि निवडणूक आयोगाने जे कारण दिलेलं आहे ते तुम्ही तपासा. संजय राऊतांचं कसं आहे की पतंगबाजी करायची. आमचा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची मूळ तत्वाची शिवसेना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतरत्न यांनी लिहिलेलं संविधान यावर आमचा विश्वास आहे. आता न्यायालयाचं कौतुक करायचं आणि निर्णय लागला की न्यायमूर्ती आणि न्यायालयाच्या नावाने शिव्या घालायचा हाच उद्योग तुमचा आहे. त्यामुळे ह्या पतंगबाजीला काही अर्थ नाहीये. रोजची जाणारी माणसं थांबवण्याकरता कदाचित आपण याचा उपयोग करू पाहत असाल. आधी आपला पक्ष सांभाळा, जे काही उरली सुरलेली माणसं सांभाळा आणि मग एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने टाहो फोडा. बावीस वर्षांची प्रतीक्षा संपली. 3276 कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा. तब्बल 22 वर्षांपासून समग्र शिक्षा अभियानात कंत्राटी तत्वावर सेवा बजावणाऱ्या 3276 कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळालाय. राज्य शासनानं एक वेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कर्मचाऱ्यांना त्यावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर केलाय. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या सेवा शाश्वतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागलाय.
या निर्णयासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी गेल्या 1.5 वर्षांपासून सातत्यानं पाठपुरावा केला होता. विधान परिषदेच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत सेवा समाप्तीचा प्रस्ताव, वेतनातील तफावत आणि सेवा शाश्वतीचा अभाव याकडे शासनाचं लक्ष वेधलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयाची गंभीर दखल घेण्यात आली. त्यानंतर समिती नेमून विविध राज्यातील धोरणांचा अभ्यास करण्यात आला. समितीच्या शिफारशी आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर अखेर शासनानं निर्णय जाहीर केलाय. 30 जून 2026 पर्यंत 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या 3276 कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदं निर्माण करण्यात येणार आहेत. त्यांच्या विद्यमान पदांची समकक्ष नियमित पदांशी सांगड घालून वेतन श्रेणी निश्चित केली जाईल. सध्याचं वेतन संरक्षित राहणार असून त्यासोबत महागाई भत्ता आणि प्रवास भत्ताही मिळणार आहे. सध्या मिळणाऱ्या रजांच्या सुविधा मात्र कायम राहतील. मात्र ही पदं एक वेळच्या विशेष बाब म्हणून निर्माण केली जाणार असून त्यावर नवीन भरती होणार नाही. संबंधित कर्मचारी सेवेत असेपर्यंतच ही पदे अस्तित्वात राहणार आहेत. पदोन्नती, एसीपी, निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन किंवा अनुकंपा नियुक्तीचा लाभ या कर्मचाऱ्यांना लागू होणार नसल्याचं शासनानं स्पष्ट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2 गटांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस गटाला ठाण्यात मोठा धक्का बसलाय. पक्षाचे ठाणे शहर युवा अध्यक्ष वीरू वाघमारे आणि सरचिटणीस हेमंत वाणी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शरद पवार गटात सामील झालेत. यावेळी शरद पवार यांचे निकटचे सहकारी आणि आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवा अध्यक्ष अभिजित पवारही उपस्थित होते. तसंच यावेळी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांचं त्यांनी स्वागत केलं. बुधवारी रात्री झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी वाढदिवसाची भेट असल्याचं सांगत वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय. वीरू वाघमारे यांनी ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व कार्यकर्त्यांना योग्य तो सन्मान देत नव्हतं, त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थकांसह घरी परतण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचं नेतृत्व सर्वसमावेशक आहे, तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि युवा अध्यक्ष अभिजित पवार हे देखील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारे नेते आहेत. यामुळेच त्यांनी शरद पवार गटात पुन्हा सामील होण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. या राजकीय घडामोडींमुळे ठाण्यातील शरद पवार गटाला मोठं बळ मिळालं असून अजित पवार गटाला मोठा धक्का बसलाय असं मानलं जात आहे. पक्षात सामील झाल्यानंतर वीरू वाघमारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत अखेरीस आम्हाला सरकारच्या तावडीतून मुक्ती मिळाली असा आरोप केला. तसंच त्यांनी आरोप केला की सुनेत्रा पवार गटात कार्यकर्त्यांना आदर आणि योग्य सन्मान मिळत नव्हता, ज्यामुळे त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. तर जितेंद्र आव्हाड यांनी हरवलेले पक्ष आपल्या घरट्यात परतले असल्याचं सांगितलं. आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भटकणारे पक्ष अखेरीस आपल्या घरट्यात परत येतात. वीरू वाघमारे आणि हेमंत वाणी हे देखील घरी परतलेत. आव्हाड यांनी असंही सांगितलं की वाघमारे यांच्या परतण्यात त्यांच्या आईने महत्वाची भूमिका बजावली. ते म्हणाले की त्यांच्या आईनेच वीरूंना त्यांच्या जुन्या राजकीय घरी परतण्याची प्रेरणा दिली असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. पुन्हा एकदा स्वगृही परतलेत. ठीक आहे, पक्षी कधीतरी वाट चुकतात, परत घरट्यात परत येतात. कारण का मी कधी कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला म्हणजे मी त्याच्या घरातला एक मेंबर असायचो. आता वीरूला जर आणलं असेल तर वीरूला कोणी डोक्याला वगैरे सांगायला नाही गेलं, त्याच्या कानात कोण बोललं नाही, त्याच्या आईनेच त्याला नेलं परत. तिला दररोज वाईट वाटायचं की त्याने आवड सर्वांना सोडलंच कशाला. त्याच्यामुळे प्रत्येकावरती एक मानसिक दबाव होता आणि त्या दबावातनं ते घडलं आणि झालं. आणि दोघही हेमंत वाणी तर माझ्या घरातच असायचा. हे मलाच कळलं नाही मला का सोडून गेले. ठीक है, भूला हुआ बिछड़ा हुआ फिर घर लौट वापस आता है. तो उसे कुठेतरी हिंडल तर किती दिवस हिंडल मग घरला की त्याची आई म्हणते किती दिवस हिंडल, कुठे जाईल. तुम्ही बोला, तुम्हाला याला बोलायला एक मिनिट.
समतोल फाउंडेशनने घर सोडून पळून आलेल्या 1 लाखाहून अधिक मुलांचं मनपरिवर्तन करत राष्ट्र प्रवाहात आणलं. हे काम सरकारपेक्षा मोठे असल्याचे कौतुकोद्गार गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी काढले आहेत. ठाण्यातील श्रीराम व्यायामशाळा येथे आयोजित समतोल फाउंडेशनचे सचिव विजय जाधव लिखित हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचं प्रकाशन भोयर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावर समतोल फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, आमदार ॲडव्होकेट माधवी नाईक आणि उद्वेली बुक्सचे प्रकाशक विवेक मेहत्रे उपस्थित होते. भोयर यांनी यावेळी समतोल फाउंडेशनच्या कार्याचंही कौतुक केलं. समतोल फाउंडेशन सारख्या संस्थांमुळे समाजाचा समतोल राहतो. ज्या काळात भौतिक सुखासाठी लोक धावाधाव करत आहेत, अशा काळात आमदार संजय केळकर, विजय जाधव यांच्यासारखी माणसं समाजाच्या आणि राष्ट्राच्या हितासाठी झटत आहेत. अशा व्यक्तींमुळेच हा समाज तरुण आहे. संस्थेनं आजवर विविध कारणांनी घर सोडून पळून आलेल्या लाखो मुलांना संस्थेच्या शेल्टरमध्ये आणून त्यांचं मनपरिवर्तन केलं. 1 लाखाहून अधिक मुलांना त्यांचे पालक मिळवून देत त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणलं. हे काम सरकारपेक्षा मोठं असल्याचं सांगत भोयर यांनी कौतुक केले. हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकात संस्थेच्या कार्याचा आढावा, लेखकाचे अनुभव, संघर्ष आणि हरवलेल्या मुलांमध्ये झालेलं मनपरिवर्तन, राबवलेले उपक्रम यांचा ऊहापोह असून ही पुस्तकं आपण आपल्या कार्यालयामार्फत पोलीस अधिकाऱ्यांना पाठवू, तसंच शासनाकडून जास्तीत जास्त सहकार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असं भोयर यांनी सांगितलं. समतोलचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. हे पुस्तक काल्पनिक नसून प्रत्यक्ष अनुभव असल्याचं त्यांनी सांगितलं. जेव्हा एखाद्या अपयशातून नैराश्य येते, अशा वेळेला हे पुस्तक निश्चितच प्रेरणादायी ठरेल. घर सोडून पळून आलेली मुलं ही स्टेशन परिसरात राहून गुन्हेगारांच्या संपर्कात येतात आणि गुन्हेगारी क्षेत्राकडे वळतात. परंतु समतोलनं आजवर सुमारे 1,18,040 मुलांचं मनपरिवर्तन करत त्यांना माणमोली येथील केंद्रात शिक्षण आणि संस्काराच्या माध्यमातून राष्ट्रीय प्रवाहात आणल्याचं केळकर यांनी सांगितलं. संस्थेला देणाऱ्या हातांचे आभार मानताना त्यांनी तत्कालीन ठाणे महापालिका आयुक्त नंदकुमार जंत्रे यांची आठवणही सांगितली. संस्थेनं दादाजी कोंडे स्टेडियम येथे 2 गाड्यांची मागणी महापालिकेकडे केली होती. मात्र गाड्यांचं भाडं परवडणारं नसल्याने संस्थेचे कार्य पाहून जंत्रे यांनी स्वतःच्या खिशातून 5 वर्षाचं भाडं आगाऊ भरलं. असे अनेक हात पुढे येत असून संस्थेच्या अन्नदान उपक्रमाचा गेल्या 9 वर्षात सिव्हिल रुग्णालयातील सुमारे 8.5 लाख रुग्ण नातेवाईकांनी लाभ घेतल्याची माहिती देखील केळकर यांनी दिली. राजकारणाचा काही भरोसा नाही, परंतु समाजकार्य रात्रीची सुखाची झोप देते, अशा भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या. आमदार ॲडव्होकेट माधवी नाईक यांनी देखील भारावून जात संस्थेच्या कार्याचं कौतुक केलं. सुरुवातीला विजय जाधव यांनी गेल्या अनेक वर्षात आलेल्या कडू-गोड अनुभवांचंही कथन केलं. कार्यक्रमात मनपरिवर्तन झालेल्या मुलांनी देखील त्यांचे अनुभव कथन केले. मुक्काम पोस्ट पुस्तक प्रकाशन केलं आणि समतोलबद्दल काय सांगता? आज ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून हरवलेलं मुक्काम पोस्ट या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी केळकर यांच्या निमंत्रणावर मला या ठिकाणी उपस्थित होण्याची संधी मिळाली. निश्चितच एक अतिशय उत्कृष्ट, अतिशय चांगलं आणि समाजाला दिशा देणारं पुस्तक आज या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे. याचं काम करणारे आदरणीय विजयजी जाधव, त्यांचे सर्व सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की समाजामध्ये इतकं उत्कृष्ट काम करून ह्या समाजातले हरवलेल्या मुलांना त्यांचं घर पुन्हा एकदा मिळवून देण्याचं कार्य ह्या समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. त्यांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि इतर आरोपींच्या गिरिजा राऊत प्रकरणातील जामीन अर्जावर आज ठाणे न्यायालयात सुनावणी झाली. मात्र अंतिम निर्णय न देता न्यायालयानं हे प्रकरण 7 ऑगस्ट रोजी अंतिम आदेशासाठी ठेवलं असून तोपर्यंत सर्व आरोपींना दिलेली अंतरिम सुरक्षा कायम ठेवण्याचे आदेश दिलेत. गिरिजा राऊत प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि इतर आरोपींच्या जामीन अर्जावर आज ठाणे न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणीनंतर न्यायालयाने या प्रकरणात अंतिम आदेश न देता पुढील सुनावणी 7 ऑगस्ट रोजी निश्चित केली आहे. या दिवशी न्यायालयाकडून जामीन अर्जावर अंतिम निर्णय दिला जाणार आहे. दरम्यान 7 ऑगस्ट पर्यंत विनायक राऊत आणि इतर सर्व आरोपींना देण्यात आलेली अंतरिम सुरक्षा कायम राहणार असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केले.
याच प्रकरणातील आरोपी फिरोज शेख यांच्या जामीन अर्जावरही येत्या 2 दिवसात अंतिम सुनावणी होणार असल्याची माहिती सरकारी पक्षाचे वकील सागर कदम यांनी दिली आहे. ऑनरेबल सेशन्स कोर्ट समोर ऑर्डरसाठी ABA जे दाखल केलेले आरोपी जे आहेत विनायक राऊत आणि बाकी 8 जण आहेत त्यांनी त्याच्यावर आज ऑर्डरसाठी फायनल ऑर्डरसाठी मॅटर होतं. परंतु त्यांचे वकील जे आहेत त्यांनी परस्पर काल टेकन ऑन बोर्ड येऊन काही सायटेशन जे आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टचं ते दाखल केलं होतं. तर त्याच्यावर आज परत एकदा आर्ग्युमेंट झालं आणि आज शुक्रवारी ते मॅटर जे आहे ते ऑर्डरसाठी ऑनरेबल कोर्टाने ठेवलं आहे. सर ह्यामध्ये कायदा असं देखील सांगतो की ह्या प्रकरणामध्ये जे आहे ते नक्की जो गुन्हेगार आहे किंवा जो आरोपी ह्यामध्ये पकडला गेलेला आहे त्यामध्ये जनजागृती होईल म्हणजे नेमकं ते काय आहे. या कायदा जो आहे हा प्रिव्हेन्शन ऑफ ब्लॅक मॅजिक ऍक्ट हा खूप सिरियस कायदा जेव्हा कायदे तज्ञांनी बनवला हा लेजिस्लेचरने जेव्हा बनवला त्याचा मागचा ऑब्जेक्ट जे आहे नुसतं आरोपींना शिक्षा देणं हे नाहीये तर समाजात जनजागृती करणं लोकांना याच्याबद्दल माहिती असली पाहिजे आणि त्यांची भीती गेली पाहिजे. हे जे भोंदू बाबा आहेत ते जे जादू टोणा करतात त्याच्याबद्दलची भीती घालवणं हा पण हा कायद्याचा विषय आहे. त्याच्यामध्ये एक सेक्शन 10 आहे त्याच्यामध्ये तर आरोपीला जेव्हा शिक्षा होईल त्याच्यानंतर पेपरमध्ये आणि सगळीकडे पब्लिश करण्याचं एक प्रोव्हिजन आहे. तर त्याचाच एक हेतू असा आहे की लोकांना त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे कायद्याचं नॉलेज आणि लोकांना बऱ्याच जणांना माहित पण नाही की असं शिक्षा होऊ शकते, हा दखलपात्र गुन्हा आहे. त्यासाठी हा कायदा खूप महत्वाचा आहे. सर आता पुढील सुनावणी कधी असणार आहे आणि कशा प्रकारे सुनावणी आता शुक्रवारी जे आहे 2 दिवसांनी मेहरबान सत्र न्यायाधीश मॅडम जे आहेत त्यांनी 2 दिवसांनी ऑर्डरसाठी ठेवलेलं आहे. फायनल ऑर्डर त्याच्यात होईल 4 अटकपूर्व जामीन अर्जांवर. त्याचबरोबर फिरोज शेख म्हणून जे आरोपी अटक होते आणि त्याच्यासोबत अजून एक वडार म्हणून एक अटक होता त्यांचा बेल पण आज आर्ग्यू झाला. त्याचं जे आहे त्यामध्ये पण 1-2 दिवसाने कोर्टाने ऑर्डरसाठी ठेवलेलं आहे.